होतंय मॅडम? मॅडम काय होतंय? मी बोलत आहे कोणाला तरी. कोणाला काही सांगू नकोस, काही सांगू नकोस. मी पाणी आणू का? काय होतं मॅडम तुम्हाला? तुझा अहो मी बोलते ना कोणाला तरी. तुझा मॅडम मी तुम्हाला असं कसं अहो मॅडम काय होतं तुम्हाला? आजी मंजिरी येईलच आणि वाढेल तुम्हाला. हा आम्ही आमचं जरा काम बघतो. अथर्व आजी मी आलेच. हा अगं कुठे निघालीस? माझ्या सासूबाईंना बोलवते. घरातल्या कर्त्या बाईने तुला वाढायचंय ना, तर मग राहू दे त्यांना. तुझ्या बाजूला जी उभी आहे ना तिलाच सांग आता मला वाढायला. आजी इथे दुसरं कोणीच नाहीये, मी एकटीच आहे. बहिणी ऐकताय का? बोलत का नाहीयेस? वहिनी तुम्ही खाली आल्याशिवाय ती बाई जाईल असं वाटत नाहीये मला. वहिनी ओ या की जरा बाहेर. बहुतेक झोपल्या असतील. ताईचं काय करायचं? अगं मनाचे डोळे उघडे आहेत माझ्या. त्या डोळ्यानेच दिसतंय मला तुझ्या बाजूलाच उभी आहे ती. आजी तुझ्याबद्दल बोलली? तू इथे हे आजीला कसं कळलं? आजी मी इथे तुम्हाला कसं कळलं? अगं मला सगळं कळतं.
पोरीनो, एका घासातच माझं पोट भरल्यासारखं झालं बघ. अन्नपूर्णा देवी तुमच्यावर कायम प्रसन्न राहील. आजी घे आणखीन. हो हो, घेईन, हा घेईन. पण मी काय बोलले ते नीट लक्षात घ्या. एकमेकींची साथ सोडू नका, एकमेकींच्या सोबत राहा. कुठलीही परिस्थिती येऊ दे, एकमेकींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहा. पुढे मोठी आव्हानं असणार आहेत. दोघीही एक झाला नाहीत तर तुमचा निभाव लागणार नाही. विचार करा. एकीचं बळ मोठ्यातल्या मोठ्या संकटाशी लढायला शक्ती देतं. एक झाला तर कुठलंही संकट मोडून पडतं. असं चढ दिशी